नाशिकच्या पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर आज एक अनोखा संगम पाहायला मिळाला। एका बाजूला शिस्त, सामर्थ्य आणि खिलाडू वृत्तीने सळसळणाऱ्या शेकडो पोलीस खेळाडूंचा उत्साह होता, तर दुसऱ्या बाजूला एका पत्रकाराच्या डोळ्यात चमकणारे कृतज्ञतेचे आणि स्वप्नपूर्तीचे अश्रू होते। निमित्त होते 36व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या दिमाखदार उद्घाटनाचे। पण हा सोहळा केवळ खेळाडूपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एका व्यक्तीच्या अपुऱ्या स्वप्नांना मिळालेल्या सन्मानाचा साक्षीदार ठरलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेला सुरुवात झाली। गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली। 5 जिल्ह्यातून आलेल्या पोलीस दलाच्या तुकड्यांचे शानदार संचलन आणि खेळाडूंचा अदम्य उत्साह पाहून मैदान दणाणून गेले होते। पण या सर्व औपचारिकतेच्या पलीकडे एक हृदयस्पर्शी घटना घडली, जिने या सोहळ्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेपले। या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलचे संपादक श्री भगवान थोरात हे देखील उपस्थित होते। पण आज ते केवळ एक पत्रकार नव्हते, तर त्यांच्या आयुष्यातील एका अविस्मरणीय क्षणाचे नायक होते। एका सैन्यवीराचा पुत्र असलेल्या भगवान थोरात यांनी लहानपणापासूनच वडिलांच्या अंगावरची वर्दी पाहून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते। अनेकदा भरतीसाठी प्रयत्न केले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होतं। वर्दी अंगावर चढवता आली नाही, पण वर्दीबद्दलचा तो निस्सीम आदर आणि आकर्षण त्यांच्या मनात कायम जिवंत राहिलंय। पत्रकारितेच्या माध्यमातून ते अप्रत्यक्षपणे समाजाची सेवा करत राहिले। त्यांच्या मनातील हीच भावना लोकाभिमुख आणि संवेदनशील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अचूक हेरली। त्यांनी थोरात यांना व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्याचा मान दिला। जेव्हा पोलीस खेळाडूंनी भरलेल्या मैदानावर एका पत्रकाराच्या हस्ते व्हॉलीबॉलला पहिला स्पर्श करून स्पर्धेचा शुभारंभ झाला, तेव्हा तो क्षण केवळ एक औपचारिक सोहळा नव्हता, ते एका अपुऱ्या स्वप्नाला मिळालेल्या सन्मानाचे कोंदण होते। आपल्या भावना व्यक्त करताना भगवान थोरात यांचा कंठ दाटून आला होता। ते म्हणाले, आज माझे आयुष्य सार्थक झाले। वर्दी घालण्याचे भाग्य लाभले नाही, पण वर्दीतील एका मोठ्या अधिकाऱ्याने माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या भावनांचा जो आदर केलाय, तो माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे। आयुक्त कर्णिक साहेबांनी दिलेला हा सन्मान मी आयुष्यभर विसरू शकणार नाही। या भावनांचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत। थोडक्यात ही 36वी पोलीस क्रीडा स्पर्धा केवळ हार जितीचे किंवा पदकांचे गणित मांडणारी स्पर्धा ठरणार नाही, तर ती माणुसकीच्या, संवेदनशीलतेच्या आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करण्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात असेल। एकीकडे पोलीस खेळाडू मैदानावर आपले कौशल्य पणाला लावतील, तर दुसरीकडे एका पत्रकाराच्या स्वप्नपूर्तीची ही सकारात्मक कथा नाशिकच्या क्रीडाप्रेमींच्या मनात कायम घर करून राहील। ब्युरो रिपोर्ट, लाल दिवा न्यूज, नाशिक।